राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगावेगळं. नमस्कार लाईव्ह. आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी. आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क. आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी. नमस्कार लाईव्ह. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरबात. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्या जवळ. नमस्कार, मी भुजंग चव्हाण. आपण ऐकत आहात नमस्कार लाईव्हचं सायंकाळचं बातमीपत्र. सुरुवातीला हेडलाईन्स. नांदेड जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत शाळांच्या दुरावस्थेचा प्रश्न ऐरणीवर. 2 महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीला जेरबंद करण्यात एलसीबीला यश. अंगणवाडी मदतनीस भरती प्रकरण न्यायालयात प्रलंबित असताना भरती प्रक्रिया बिनबोंबाट. दादाराव कयापात यांचे कार्यालयाबाहेर आमरण उपोषण सुरू. देगलूर महाविद्यालयाला विद्यापीठाचा आदर्श महाविद्यालय पुरस्कार. बिलोलीमध्ये संविधान दिन साजरा. लोकशाहीच्या मजबूतीकरणासाठी संविधान अंगीकारण्याची गरज, वर्षाताई भोशीकर. आता बातमीपत्र विस्ताराने. आज नांदेड जिल्हा परिषदेमध्ये सर्वसाधारण सभा पार पडली. आजच्या सर्वसाधारण सभेला स्वच्छता आणि शिक्षण हे 2 प्रमुख विषय घेण्यात आले होते. आज 26 नोव्हेंबर असल्यामुळे सर्वप्रथम संविधान प्रतिमेचे वाचन करण्यात आले. त्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी सभागृहामध्ये उपस्थित असलेल्या संपूर्ण जिल्हा परिषद सदस्यांना संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील शौचालयाच्या स्थितीबाबतचे व्हिडिओ चित्रीकरण सादर करून जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये शौचालयाच्या बांधकामाची इत्थंभूत माहिती दिली. शौचालय बांधकामामध्ये नांदेड जिल्हा संपूर्ण राज्यभरामध्ये प्रथम क्रमांकावर असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. त्यानंतर सभागृहातील सदस्यांनी चर्चेला सुरुवात केली. या चर्चेमध्ये शिक्षण आणि शौचालयाबाबत सदस्यांनी आपापली मते मांडली. चर्चेमध्ये प्रामुख्याने जिल्हा परिषद सदस्य वर्षाताई भोशीकर, नागोराव इंगोले, दशरथ लोहबंदे, श्रीनिवास सौदे, प्रवीण पाटील चिखलीकर आदी सदस्यांनी पुढाकार घेतला. जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या शाळांमध्ये सुविधांचा मोठ्या प्रमाणावर अभाव असून अनेक शाळांना कुंपण नाहीये. त्यामुळे जनावरे, शेळ्या, मेंढ्या आदींचा वावर शाळांमध्ये होत असल्यामुळे शिक्षणासाठी अनेक अडथळे निर्माण होत आहेत. त्याचबरोबर क आणि ड वर्गातील शाळांच्या विकासासाठी देखील विशेष अशा सुविधा देण्याची गरज असल्याचेही सदस्यांनी चर्चेदरम्यान समोर आणले. हिंगोली जिल्ह्याच्या औंढा नागनाथ येथील सैलानी नगरमध्ये राहणाऱ्या सय्यद करीम सय्यद हुसेन याच्यावर नांदेड शहरामध्ये अनेक ठिकाणी चोरी केल्याचे गुन्हे दाखल होते, परंतु तो मागील अनेक दिवसापासून पोलिसांना वेळोवेळी गुंगारा देऊन फरार होता. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे श्रीधर पवार यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सय्यद फजीब, पोलीस हेड कॉन्स्टेबल बैराम दासरे, हिराजी गायकवाड यांच्या पथकाने तपासाची चक्रे गतिमान केली. स्थानिक गुन्हे शाखेच्या या पथकाला सदरील आरोपी सय्यद करीम सय्यद हुसेन हा मोठ्या शिताफीने पकडण्यात यश आले आहे. पोलीस अधीक्षक परमजित सिंह दहिया यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या या पथकाचे अभिनंदन केले आहे. किनवट पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या अंगणवाड्यांमध्ये अंगणवाडी मदतनीस आणि अंगणवाडी सेविका यांच्या एकूण 133 जागा रिक्त आहेत. या जागांसाठी 25 नोव्हेंबर पासून भरती प्रक्रिया सुरू आहे. ही भरती प्रक्रिया नियमबाह्य आणि बेकायदेशीर असल्याच्या अनेक तक्रारी असून या प्रकरणी औरंगाबाद खंडपीठामध्ये सुनावणी देखील सुरू आहे. असे असतानाच ही भरती प्रक्रिया काल 25 नोव्हेंबर पासून सुरू असून काही समाजकारण्यांचा आणि पुढाऱ्यांचा या विरोधात रोष आहे. नियमबाह्यरित्या चालणारी ही भरती प्रक्रिया रद्द करावी या मागणीसाठी दादाराव कयापात यांनी बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. शासनाने लागू केलेल्या नियमांना आणि कायद्यांना डावलून होत असलेली भरती प्रक्रिया तात्काळ रद्द करावी अशी त्यांची मागणी आहे. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही ऐकत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह. संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स. वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा. फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56.
विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत देण्यात येणारा उत्कृष्ट महाविद्यालयाचा पुरस्कार नांदेड ग्रामीण भागामधून देगलूर महाविद्यालयाला जाहीर झालेला आहे। शैक्षणिक क्षेत्रामध्ये केलेल्या उल्लेखनीय आणि प्रशासकीय कार्याबद्दल विद्यापीठाकडून हा पुरस्कार देण्यात येतो। सन 2014-2015 चा विद्यापीठ गौरव पुरस्कार देगलूर महाविद्यालयाला जाहीर झालेला आहे। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या 340 महाविद्यालयातून देगलूर महाविद्यालयाची निवड करण्यात आली आहे, हे विशेष। अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य वाकडकर यांनी नमस्कार लाईव्हचे प्रतिनिधी संदीप देसाई यांना दिली आहे। बिलोली नगरपालिका, तहसील कार्यालय, पंचायत समिती व विविध कार्यालयामध्ये संविधान दिन पाळण्यात आला। भारत एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही व गणराज्य पद्धती चालणारे राज्य आहे। देशातील प्रत्येकाला आर्थिक आणि राजनैतिक न्याय मिळाला पाहिजे। स्वतःचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि स्वतःचे विचार स्वातंत्र्य हे प्रत्येकालाच मिळाले पाहिजे, अशा उदात्त हेतूने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहिली। ही राज्यघटना 26 जानेवारी 1950 पासून अंमलात आली। संपूर्ण देशभरामध्ये 26 नोव्हेंबर हा संविधान दिन साजरा होत असून बिलोली शहरामध्ये देखील हा संविधान दिन साजरा करण्यात आला। यावेळी नगरपालिका, तहसील कार्यालय, पंचायत समिती, शाळा, महाविद्यालयामध्ये सामूहिक संविधान वाचन करण्यात आले। आज करण्यात आलेल्या संविधान वाचनामध्ये उपजिल्हाधिकारी VL कोळी, तहसीलदार भवानजी आगे, गट विकास अधिकारी पिचकुले, नगर परिषदेचे लेखापाल माधव केंद्रेकर यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। संविधान हे भारताला मिळालेली अनमोल देणगी आहे। राष्ट्राचा संपूर्ण कारभार हा संविधानानुसार चालत असतो। संविधानाप्रमाणे नागरिकांना मूलभूत अधिकार बहाल झालेले आहेत। त्यामुळे सर्वांनी संविधानाचा आदर करून भारतीय संविधान अंगीकृत करावे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या सदस्य सौभाग्यवती वर्षाताई भोशीकर यांनी केले आहे। प्रियदर्शिनी माध्यमिक कन्या शाळेच्या वतीने संविधान दिनाचे सकाळी 11 वाजता आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्या वर्षाताई भोशीकर यांची उपस्थिती होती। यावेळी पुढे बोलताना त्यांनी असे म्हटले की संविधान तयार करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेबांना अहोरात्र परिश्रम करावे लागले। त्यांच्या अथक परिश्रमाचे फळ म्हणजे संविधान आहे। संविधानामुळे महिलांनी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये आघाडी घेतली आहे। संविधानाने महिलांना सन्मान मिळवून दिला आहे, असे त्या म्हणाल्या। कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले। यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय भोशीकर, भगवान पेटकर, हनुमंत पेटकर, किशन चौंडे, भानुदास गीते, किरण बडवणे, सुधीर तापसे आदींची उपस्थिती होती। शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन्स। नांदेड जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत शाळांच्या दुरावस्थेचा प्रश्न ऐरणीवर। 2 महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीला जेरबंद करण्यात LCBला यश। अंगणवाडी मदतनीस भरती प्रकरण न्यायालयात प्रलंबित असताना भरती प्रक्रिया बिनबोंबाट। दादाराव कयापात यांचे कार्यालयाबाहेर आमरण उपोषण सुरू। देगलूर महाविद्यालयाला विद्यापीठाचा आदर्श महाविद्यालय पुरस्कार। बिलोलीमध्ये संविधान दिन साजरा। लोकशाहीच्या मजबूतीकरणासाठी संविधान अंगीकारण्याची गरज, वर्षाताई भोशीकर। आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया, नमस्कार। जग आता जवळ आले। जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठीमध्ये। तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी। आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंदूगिरी पोखरून काढणारी। मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा। नमस्कार लाईव्ह बातमी।